आज जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी सर्व रामानंद संप्रदायातील भक्तगणांना एक आव्हान केलेलं आहे की 4 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत या पंधरवाड्यामध्ये महारक्तदान महायज्ञ कुंभ चे आयोजन केले आहे। त्यासोबत हे काय काय नियोजन आहे या रक्तदानाचा आणि दरवर्षी नियोजन चालले जाते। आपल्या सोबत आहेत नांदेड जिल्ह्याचे निरीक्षक साहेब, तुमचं वेद न्यूज मराठीची वतीने आपलं स्वागत आहे आणि आपण हे सर्व रक्तदान यज्ञ आता सुरुवात झालेली आहे, सुरू होणार आहे, तर आपलं काय नियोजन आहे नांदेड जिल्ह्यामध्ये? जय सियाराम। नांदेड जिल्ह्यालाच ही समजा स्वामीजीनं सेवा दिलेली नसून ही पूर्ण भारतामध्ये हे 4 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत ही चालणारे महाकुंभ रक्तदानाचं। तर त्याद्वारे सर्वांना अशी विनंती करीत आहे मी की पूर्ण जिल्ह्यामध्ये जे जे काही समजा संप्रदायाशी संलग्न किंवा त्यांचा मित्र परिवार सर्व समाजातील घटकांनी या रक्तदान महाकुंभामध्ये जी तारीख ज्या तालुक्याला आहे कॅम्पची ती सर्व आम्ही त्याची ॲडव्हर्टाईज तर करतच आहोत, पण आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांना विनंती करतो की सगळ्यांनी या यज्ञकुंभामध्ये येऊन आपलं रक्तदानाची सेवा बजवायची आहे। रक्तदान केल्यानं आपलं शरीर तर सुदृढ राहतेच, पण दुसऱ्याचं पण जीवन याच्यामध्ये वाचते। आपल्या एका रक्तदानानं कमीत कमी 3 जणांचा जीव वाचतो आणि ही सेवा अखंडपणे पूर्ण भारतामध्ये चालते। सर्व नांदेडवासियांना माझी विनंती आहे की या यज्ञामध्ये आपण आपली छोटीशी भूमिका, एक रक्तदान दिल्यानं सगळ्यांचा जर जीव वाचत असला तर याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि संप्रदाय रामानंद संप्रदायातले प्रत्येक भक्तगणाने या यज्ञामध्ये सहभागी होऊन आपलं रक्तदान देऊन माऊलींच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, आपलं शरीर सुदृढ ठेवायचंय आणि या माध्यमातून दुसऱ्याचा पण आपण प्राण वाचवायचा आहे, असं मी सर्वांना आवाहन करतोय। जय सियाराम। धन्यवाद साहेब। त्याचप्रमाणे आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष सुद्धा साहेब आहेत। साहेब, रक्तदानाचे फायदे काय असतात आणि रक्तदान का करावं? जय सियाराम। 4 जानेवारी ते 18 जानेवारी या पंधरवाड्यामध्ये रक्तदान कॅम्प आयोजित केलेले आहेत। गुरुमाऊलींचे जे सामाजिक उपक्रम आहे, जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टविती परोपकारे या उक्तीप्रमाणे गुरुमाऊलींनी समाजामध्ये रक्ताची गरज लोकांना असते ही ओळखले आणि जे गरजू लोक आहेत, मग थॅलेमेशियाचे पेशंट असतील, हिमोफिलियाचे असतील, सिकल सेलचे असतील, ब्लड कॅन्सरचे असतील किंवा अपघातामध्ये कोणाचं रक्तप्रवाह जास्त झाला त्यांना रक्ताची गरज असते, मेजर कुठले ऑपरेशन असतील त्यांना रक्ताची गरज असते आणि म्हणून गुरुमाऊलींनी या सामाजिक उपक्रम आमच्या संप्रदायाकडून आम्हाला ही सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि ह्या पंधरवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जवळपास 40 ते 41 रक्तदान कॅम्पचं आयोजन या ठिकाणी आपण करत आहोत आणि मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं सर्व भाविक भक्तांना, संप्रदायातील सर्व गुरुबंधू आणि भगिनींना तसंच बाहेरच्या सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की ही जी परोपकार करण्याची जी संधी आपल्याला ह्या रक्तदानाच्या माध्यमातून आलेली आहे आणि याच्या उलट रक्तदान केलं तर आपला सुद्धा रक्तदात्याचा सुद्धा फायदा आहे आणि ज्यांना गरज आहे, गरजू माणसाला त्याचा प्राण वाचवण्यासाठी एक आपली परोपकार आपल्याकडून होणार आहे आणि म्हणून अशा या राष्ट्रीय कार्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि धन्यवाद साहेब। त्याचप्रमाणे आपल्यासोबत एवढं मोठा रक्तसाठा होतोय, ते रक्त कुठं पुरविल्या जाते आणि कोणाला दिल्या जाते? जय सियाराम। जो आतापर्यंतचा जो गेल्या वर्षीचा जो आकडा आहे 1,36,270 यामध्ये जवान जे आपले आर्मीचे जवान आहेत, नेव्हीचे जवान आहेत, CRP कॅम्पचे जवान आहेत, या जवानांना 50,000 ते 1,00,000 संकलन या ठिकाणी की नाही पुरवल्या जाते रक्त साठ्याच्या माध्यमातून आणि हर वर्षी जो पण हे काम जगद्गुरुश्री या ठिकाणी राबवतात हे त्यांचा उद्देशच आहे की तुम्ही जगा दुसऱ्यांना जगवा आणि जो रक्तदानाचा जो साठा आहे, जो रक्तदान शिबिराच्या माध्यमातून साठा जमा केलेला जातो तो गरजू लोकांपर्यंत पोहोचला जातो। त्याच ठिकाणी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, CRP कॅम्पचे जवान असतील, जे अपघातग्रस्त झालेले असतील, जो गरजू आहेत यांच्यापर्यंत हा रक्ताचा साठा पुरवला जातो। एवढंच नसून आपल्या संप्रदायाच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जातात। मरणोत्तर देहदान सुद्धा सुरुवात आहे,
याबद्दल काय बोलताय सर? मरणोत्तर देहदानाचे जवळपास 170 बॉडीज हे आपण शासकीय रुग्णालयांना दिले. त्याच्यामध्ये जे नवीन नवीन डॉक्टर्स होणार आहे त्यांना त्या बॉडी सगळ्या आतल्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज त्यांना कळून पुढच्या शिक्षणासाठी मदत होणार आहे. अवयवदान पण आपल्या संप्रदायामार्फत भरपूर झालेले आहे. असे विविध उपक्रम न चुकता माऊली आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात आपण देणं लागतो या उक्तीप्रमाणे सर्वांना प्रेरित करून आमच्या माध्यमातून ही सगळी सेवा करून घेत असतात. पाटबंधारे सुद्धा परवाच आपल्या रामानंद संप्रदायाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते, त्याबद्दल काय मत असेल? बघा, शासनाचे जे जलसंधारण वगैरे योजना आहेत त्याचबरोबर आपल्या संप्रदायाकडून सुद्धा हे जे आवर्षण होते, अतिवृष्टी होते आणि पाणी वाहून जाऊन कुठेतरी समुद्राला मिळते आणि म्हणून हे पाणी जमिनीमध्ये मुरलं पाहिजे, जेणेकरून जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढली पाहिजे. आणि हे बंधारे बांधल्यामुळं जंगलामध्ये राहणारे किंवा शेतीमध्ये राहणारे जे पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत, त्यांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली पाहिजे आणि पाणी मुरल्यामुळं जे विहिरी आहेत किंवा बोर आहेत त्याचं पुनर्भरण होऊन अशा पद्धतीचे पाण्याची पातळी जमिनीमध्ये वाढणार आहे. जिल्ह्याच्या वतीनं जवळपास आपण 200 बंधाऱ्याचं आपल्याला उद्दिष्ट स्वस्वरूप संप्रदायातर्फे आपल्याला जिल्ह्याला मिळालं होतं. आपण जवळपास 277 बंधारे असे कच्चे बंधारे आपण पूर्ण केलेले आहेत आणि ही सेवा आमच्या सर्व भक्तांकडून, सगळ्या तालुक्यातल्या भक्तगणाकडून झालेली आहे. ॲनिमिया असेल, हे लहान लहान बालक आपल्या जिल्ह्यामध्ये 395 असे बालक आहेत की त्यांना महिन्यातून म्हणजे 2 वेळेस रक्त द्यावं लागतंय आणि त्यांना विनामूल्य रक्त जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे, रामानंदाचार्य महाराज संस्थानतर्फे आपण त्यांना मोफत रक्त पुरवठा केला जातो आणि दरवर्षी 25 ते 26 हजार लोकांचे संस्थानामार्फत आपण प्राण वाचवले आहेत. धन्यवाद साहेब. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान ओळखले जाते. हे रक्तदान कोणत्याही कंपनीमध्ये आणि कोणत्या कारखान्यामध्ये तयार होत नाही, तर एक मानवी शरीरामध्ये, नागरिकांमध्ये हे रक्तदान तयार होते. तर हे रक्तदान आता सांगितलंय की साहेबांनी 395 जवळपास 400च्या जवळ हे प्रत्येक महिन्यातून 2 वेळा रक्त त्यांना चेंज करावं लागते. एवढे सामाजिक उपक्रम, लाखो रुपये खर्च करून सुद्धा रक्तदान मिळत नाही, रक्त भेटत नाही. तर असे या समाज कार्यातून रामानंदाचार्यजींच्या शब्दाखातीर असो लाखो अनुयायी यामध्ये रक्तदानामध्ये सहभागी होतात आणि या रक्तदानातून जो गोरगरिबांना तिथे त्याचं शक्य नसती परिस्थिती, अशा ठिकाणी या संप्रदायामार्फत रक्तदान पुरविले जाते. एवढेच नसून असो अनेक उपक्रम, सामाजिक उपक्रम रामानंदाचार्यजी यांच्या संप्रदायामार्फत राबविले जातात. धन्यवाद. जिल्ह्याच्या वतीने एवढेच नसून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी या संप्रदायाच्या वतीनं असे अनेक उपक्रम संस्थानामार्फत राबविले जातात. असे लाखो अनुयायी या जगद्गुरू रामानंदाचार्यांचा शब्द टाकल्याबरोबर हजारो लाखो भक्तगण तयार होतात. त्याचप्रमाणे आता 4 जानेवारी पासून महारक्तदान महायज्ञाला कुंभाला सुरुवात होत आहे. यासाठी संपूर्ण भाविक भक्त, जनसमुदाय, नागरिक यामध्ये सहभागी व्हावं असं जिल्हा सेवा समिती नांदेड आणि सर्व जिल्हा समितीच्या वतीनं आज सर्व नांदेड जिल्ह्यातील आणि सर्व भाविक भक्तांना असे आवाहन करण्यात आले. धन्यवाद साहेब. जय श्रीराम. समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय. रामचंद्र की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पवन सुत हनुमान की जय. जय श्री राम. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.